नमस्कार. परीक्षा संपलेल्या आहेत, रिझल्ट लागलेले आहेत. काही जणांचा चांगला रिझल्ट लागलाय आणि काहींचा निकाल लागलेला आहे. पण शाळा आणि परीक्षेचं काहीही जरी झालेलं असेल, तरीही एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे सुट्टी. उन्हाळ्याची सुट्टी ही शालेय वर्षातली सर्वात मोठी सुट्टी. तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेमध्ये तुमच्या मुलांना पाठवत असाल, तर ही जवळ-जवळ 2 महिन्याची सुट्टी असते. आणि जर तुमची मुलं सी-बी-एस-ई किंवा आय-सी-एस-ई अशा दिल्ली केंद्रित बोर्डांमध्ये जात असतील, तर त्यांना पहिले 2-3 आठवड्याची सुट्टी लागते. मग एप्रिलमध्ये त्यांना बोलावून पुन्हा छळलं जातं आणि मग पुन्हा महिना, दीड महिन्याची सुट्टी लागते. पण उन्हाळ्याची सुट्टी ही असतेच. आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती, विशेषतः सुखवस्तू घरांमध्ये, की आईनी मुलांना घेऊन सुट्टीच्या वेळेस स्वतःच्या माहेरी जायचं. त्याच्यामुळे सुट्टीमध्ये आजोळी जाणे, आजोळ म्हणजे आईचं माहेर, अशा ठिकाणी जाणे, याचा दुहेरी उद्देश होता, की एक म्हणजे आईला थोडी विश्रांती मिळत होती आणि माहेर पण मिळत होतं. बहिणींना एकत्र भेटायची संधी मिळत होती, आईकडे राहायची संधी मिळत होती आणि मुलांना आजी आणि आजोबा ह्या 2 अत्यंत आनंददायक, प्रेमळ आणि लाड करणाऱ्या व्यक्तींबरोबर दीड महिना, महिना अगदी निवांत वेळ मिळत होता. स्वतःच्या मामेभावंडांना भेटता येत होतं. आता प्रत्येक ठिकाणी हे होतंच असं नाही. प्रवास जरी सुकर झाला असला, तरी विशेषतः जर आई नोकरी-धंदा करत असेल, तर एवढा मोठा वेळ आता शिल्लक राहत नाही. आजी-आजोबांची घरं सुद्धा आता थोडी छोटी व्हायला लागलेली आहेत. आजी-आजोबांची वयं वाढायला लागलेली आहेत. त्यामुळे इतक्या उत्साहाने नातवंडांना घेऊन काहीतरी करणे, हे सर्वच आजी-आजोबांना जमतं असंही नाही. त्यामुळे एक आधुनिक शहरी पर्याय जो आपल्याला मिळालेला आहे, तो म्हणजे मुलांना कुठेतरी कॅम्पला पाठवणे. ह्याचा खरं तर सर्वात महत्त्वाचा उपयोग हा असतो, की अहो स्वतःची पोरं असली तरी महिना, दीड महिना सलग घरी त्यांना झेलायचं, हे अवघड आहे. कारण मुलांना सतत काहीतरी करायला लागतं. ती पटपट कंटाळतात. मोकळी सोडली तर आपलं डोकं खातात. लक्ष ठेवलं नाही तर काहीतरी उद्योग करतात. बरं बाहेर सोडावं तर रस्ते सुरक्षित राहिलेले नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी खेळायला जागा असतीलच असं नाही. मग या पोरांना फक्त स्क्रीन पुढे टाकून ठेवायचं का? आणि फक्त खाऊ-पिऊ घालायचं का? तर ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं घडावं, मुलांना स्क्रीनपासून वेगळा वेळ मिळावा, निसर्गाच्या सानिध्यात जाता यावं, काहीतरी शिकता यावं, जरा मजा यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांना थोडी उसंत मिळावी. कारण मोठी परीक्षा झाल्यावर आई-वडीलही थकलेले असतात. यासाठी विविध प्रकारचे कॅम्प हे आता निघालेले आहेत. 4 दिवसापासून 15 दिवसापर्यंत, 20 दिवसापर्यंत विविध प्रकारच्या अशी जी ठिकाणं आहेत, की जिथे जाऊन मुलं अनेक 50 मुलं, 100 मुलं, 150 मुलं एकत्र येतात आणि काहीतरी स्ट्रक्चर्ड ॲक्टिव्हिटी करतात. ह्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण शैक्षणिक वर्ष चालू असताना मुलांना फार काही करायला चान्स मिळत नाही. शाळेत जाणे, शाळेतून परत येणे, ट्युशनला जाणे, ट्युशनहून परत येणे, कुठेतरी खेळायला जाणे किंवा छंद वर्गाला जाणे, तिथून परत येणे, होमवर्क करणे, अभ्यास करणे, कसंबसं झोपणे आणि उद्या सकाळी परत शाळेत जाणे, यामध्ये मुलं अगदी पिचून जातात. त्यामुळे अशा ठिकाणी कुठेतरी मुलांना पाठवायचं, ही खूप चांगली आयडिया आहे. त्यामुळे मुलांना थोड्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये ज्या कमालीच्या सुखसोयी असतात, त्या सुखसोयी शिवाय थोड्या साध्या परिस्थितीमध्ये आणि इतरांबरोबर शेअर करून जगायची सवय होते. विशेषतः खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या बाबतीमध्ये आणि अगदी टॉयलेटच्या बाबतीत सुद्धा. त्याच्यामुळे तुमची मुलं अगदी कितीही छोटी असली, म्हणजे अगदी 5, 6, 7 वर्षाची असली, तरी सुद्धा त्यांच्या मोठ्या भावंडांबरोबर ही कॅम्पला जाऊ शकतात. 10 वर्षानंतरची मुलं तर अगदी निश्चितपणे स्वतःची काळजी घेऊ शकतात आणि या सर्व गोष्टी करू शकतात. त्यामुळे इयत्ता 2री नंतर मुलांना अशा प्रकारच्या कॅम्प्सना पाठवणं, ही माझ्या दृष्टीने अगदी चांगली आयडिया आहे. तुम्ही सुज्ञ पालक आहात. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं रेप्युटेशन असलेल्या संस्थेबरोबर मुलांना पाठवाल. त्यांचे व्यवस्थित आधीच्या शिबिराच्या आधीची जी काही सभा असतात त्या अटेंड कराल. सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी घ्याल, याची मला खात्री आहेच. एक 2 ॲडिशनल गोष्टी फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्या कॅम्पला जाताना
आपली बॅग कशी भरायची ह्याचं मुलांना प्रशिक्षण मिळणं हा या कॅम्पचा खूप महत्वाचा भाग आहे. बरेचदा आई किंवा वडीलच त्या बॅगा भरतात आणि बरोबर खायचं खूप सामान देतात. ही गोष्ट टाळणं गरजेचं आहे. बरेचसे कॅम्प लीडर्स तुम्हाला ॲक्चुअली लिस्ट देतील, की तुम्ही किती गोष्टी कशा आणायच्या आहेत आणि कशा प्रकारच्या आणायच्या आहेत. तर ती लिस्ट हातात घेऊन मुलाला स्वतःला त्याची बॅग भरायला लावणे. ती अगदी तुमच्या पद्धतीने नाही भरली जाणार, त्यांच्या पद्धतीने भरली जाईल. पण ती त्यांच्या पद्धतीने त्यांना भरायला लावणे, हा यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे खायचं अवाजवी सामान बरोबर न देणे. कारण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सामान बरोबर देता, तर ते सगळं पॅकेज्ड फूड असतं, की जे उघडून फक्त खायचं आहे. म्हणजे मुलांना आपण अजून खाण्याची वाईट सवय लागतोय. आपण अनेकदा या खाण्याबद्दल बोललेलो आहोत, की हा जो माकड खाऊ आहे, हा गरजेचा नाहीये. हा तिथे देण्याची गरज नसते. तिथे पुरेशी अन्नाची सोय आहे. तुम्ही तुमच्या मुलाला कमालीचं दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी काही पाठवत नाही आहात. त्यामुळे अशा प्रकारचा खाऊ बरोबर देऊ नका. रात्री थोडी भूक पोटामध्ये शिल्लक राहिली, तर तुमची मुलं व्यवस्थित सकाळी वेळच्या वेळेस उठतील आणि परत येताना कदाचित थोडी शिडशिडीत झालेली असतील, थोडी काटक झालेली असतील. हे जरूर करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या कॅम्पमध्ये मुलांना फोन बरोबर न्यायला परवानगी नसेल, तर काहीतरी लांडी-लबाडी करून त्यांच्याबरोबर काहीतरी एक कम्युनिकेशनचं साधन ठेवणं, हे उद्योग कृपया करू नका. ऑलरेडी सध्याची मुलं ही हायपर कनेक्टेड आहेत. आई-वडिलांबरोबर अतिरेकी वेळ घालवत आहेत आणि सतत संपर्कात राहत आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी बिना कम्युनिकेशन इक्विपमेंटचं राहणं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा योग्य त्या व्यक्तीची मदत घेऊन कॉन्टॅक्ट करणं किंवा कम्युनिकेशन करणं, हे शिकणं हा सुद्धा या कॅम्पचा खूप मोठा भाग आहे. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा मुलं परत येतात, तेव्हा त्यांना कृपया ह्याच्यावर निबंध लिहायला लावू नका. कारण आपण काय केलं ह्याचा आनंद ते निबंध लिहिणे किंवा त्याच्यावर काहीतरी रील बनवणे किंवा त्याची काहीतरी प्रकारे प्रसिद्धी करून त्याचं एका अकॅडमिक एक्सरसाइजमध्ये रूपांतर करणे, ह्याने त्यातला सगळा आनंद निघून जातो. त्याच्यामुळे तुमच्या मुलांना हॉर्स रायडिंग, काहीतरी खेळाचे कॅम्प किंवा हिमालयामध्ये जाणारे कॅम्प किंवा जंगलामध्ये जाणारे कॅम्प, या सर्व प्रकारे जरूर पाठवा. त्यांना मोठ्या जगाची ओळख होऊ दे. आपल्याबरोबरच्या डायरेक्ट ओळख नसलेल्या पण तिथे जाऊनच ओळख करून घेता येणाऱ्या 30, 40, 50 मुलांच्या संगतीमध्ये एक मोठी सुट्टी काढू दे आणि थोडं स्वावलंबी बनवू दे. हा भाग खूप महत्वाचा आहे. एक डोक्यावरची टोपी आणि पाण्याची बाटली एवढ्या 2 गोष्टी आठवणीने घेतल्या ना, तर बाकीच्या सर्व गोष्टींची कॅम्पचे आयोजक आता अगदी उत्तम सोय करतात. तुम्हाला रेग्युलर अपडेट सुद्धा देतात. त्यामुळे निश्चिंतपणे मुलांना तिथे पाठवा आणि तुम्ही दोघं जण जरा सुखाने घरात राहा किंवा स्वतःही कुठेतरी सुट्टीला जाऊन या. अशा रीतीने ही सुट्टी सत्कारणी लागो आणि आनंदाची हो. सर्वात महत्वाचा आई-वडिलांच्या मनात असलेला मुद्दा मी मुद्दाम शेवटीसाठी ठेवलेला आहे. सेक्शुअल अब्यूज या गोष्टीची आपल्याला सगळ्यांना नेहमी मोठी काळजी असते. विशेषतः मुलांचं अशा प्रकारे लैंगिक शोषण होणं किंवा त्यांना वाईट अनुभव येणं, हे आपल्यापासून मुलं लांब असताना निश्चित होणार किंवा होऊ शकतं तर मी काय करू? ही एक काळजी खूप पालकांना असते. सर्व समजूतदार पालकांना माहिती असतं, की ही एक रिस्क आहे आणि या रिस्कमुळे घाबरून मी मुलाला कायम माझ्या पंखाखाली तर ठेवू शकत नाही. कधीतरी ते जगात पाठवायला पाहिजे आणि मग पाठवायचं तर त्याला कुठलं सुरक्षा कवच घालून पाठवावं, की ज्याने त्याला हे होणार नाही. तर ह्याच्यावर एक अगदी सरळ साधा उपाय आहे. www.nobadtouch.com www.nobadtouch.com ही एक वेबसाईट आहे. ही तुम्ही बघा. ही मी नवीन काबरा आणि मीता काबरा या माझ्या 2 मित्रांबरोबर अनेक वर्षांपूर्वी बनवलेली वेबसाईट आहे. त्याच्यात एक छोटासा 5 मिनिटाचा मुलांना शिकवायचा प्रोग्राम आहे, की बॅड टच हा ओळखायचा कसा आणि तो जर आपल्या वाट्याला आला तर पटकन काय करायचं, स्वतःला वाचवायचं कसं. तिथे एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. हा पालकांसाठीचा व्हिडिओ आहे. हा लहान मुलांना दाखवायचा व्हिडिओ नाहीये. तो तुम्ही सगळे बघा. त्यातल्या ज्या साध्या 3 स्टेप्स आहेत, त्या 3 स्टेप्स मुलांना तुम्ही स्वतः शिकवा आणि निश्चिंत मनाने मुलांना कॅम्पसाठी पाठवा. पुन्हा एकदा सांगतो, नो बॅड टच.
जरूर बघा आणि सुट्टी एन्जॉय करा.